हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण खूप सुंदरसं एक बॅग तयार करणार आहोत. फक्त एक छोटंसं कापड आणि आपल्या घरातले जे शॉपिंग बॅग असतात त्याचा वापर करून. तर बघा, मी एक पीस घेतलेला होता मोठा 22 गुणिले 18.5 इंचाचा. तर बघा, या पीसला मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे. अस्तर म्हणून मी शॉपिंग बॅग वापरलेली होती. तुम्ही बी शॉपिंग बॅग असेल तर तुम्ही ते वापरू शकतात किंवा एक साधा सिंपलचा कपडासुद्धा वापरला चालेल. तर बघा, मी मध्यभागी कट करून घेतलेला आहे. कट केल्यानंतर बघा, इथून आपलं हे 3 इंचाचं आहे. तर आपलं इथे एक थोडंसं मी मध्य करून घेते. बघा, इथे मध्य आलेलं आहे, पण याच्यात दिसत नाही, पण इथे एक छोटीशी अशी रेष आली होती. इथे आपला हा मध्य झालेला आहे. तर बघा, माझ्याकडे एक वेस्ट लेस होती. तर ही लेस तुम्ही माझ्या खूप व्हिडिओमध्ये बघितलीच असेल. तर बघा, ही लेस मी जॉईन करून घेतलेली आहे आणि असं एक छोटासा छानपैकी एक डिझाईन तयार करून घेतली होती या कापडाला. तर बघा, खूप सुंदरसं हा आपलं छोटंसं सिंगल बॅग तयार होणार आहे. तर बघा, वरून आपले हे 3.5 इंच होतं, तिथून आपल्याला 2 इंचाच्या ठिकाणी मार्किंग करायचे आहे. तर मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथे पूर्ण सरळ रेष मारायची आहे. रेष मारल्यानंतर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे ही जी मी रेष मारली होती या ठिकाणी त्याला मी कट करून घेते. बघा, आपण काहीही न वापरता फक्त 5 या 10 रुपयाची चेन वापरायची आहे. बाकी सगळं मटेरियल आपल्या घरातलंच आहे. तर बघा, मी ही चेन घेतलेली होती 9.5 इंचाची. आता ही चेन मी उलटी ठेवणार आहे अशी, आणि उलटे ठेवल्यानंतर इथे पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे उलटी ठेवून. आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला ही जी आपली चेन बसवलेली होती याला आपल्याला टॉप टिच करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने इथे आपल्याला टॉप टिच करून घ्यायचं आहे. टॉप टिच केल्याने काय होतं की चेन जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा ती अटकत नाही आणि सरळपैकी चेन ओपन होते. तर बघा, दुसरा जो भाग आहे तो बी आपल्याला इथे व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचा आहे आणि इथे शिलाई मारायची आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला बॅग कशी शिवायची आहे ती सांगितलेलं आहे. आणि बघा, काही न वापरता फक्त घरातलं जे वेस्ट जे मटेरियल असतं, बघा, ब्लाऊज पीस तर भरपूर जणांच्या घरामध्ये पडलेलं असतं. समजा ब्लाऊज पीस नाही तर काही जुने पुराणे काही कपडे असो, त्याचाही तुम्ही वापर करून खूप सुंदरशा बॅगी तयार करू शकतात. तर बघा, मी रनर घेतलेला आहे. माझं रनर हे 5 नंबरचं आहे आणि मी त्याला ॲड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे. तर बघा, शॉपिंग बॅग घेतलेली आहे. तुमच्याकडे शॉपिंग बॅग नसतील तर तुम्ही एक जुनं पुराणे कपडेही वापरू शकतात. तर मी शॉपिंग बॅग खाली ठेवलेली आहे आणि पूर्ण बाजूने शिलाई मारायची आहे. तर बघा, आपली ही शिलाई मारून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला चेन जोडायची आहे, किंवा आपण दुसरा जो भाग आहे त्याला ही चेन जोडली तरी चालते. तर बघा, दुसऱ्या भागचं मी मेजरमेंट दाखवून देते, कारण की आपण हा पूर्ण कापड घेऊन मग त्याला मध्यभागी कट केलं होतं. त्याच्यानंतर मी ही जी चेन आहे ती वरच्या बाजूला जोडणार आहे. तर बघा, या चेनीमध्ये मी रनर आधीच ॲड करून घेतलेलं होतं. म्हणजे मी ॲड नव्हतं केलं, मला ते ॲड केलेलं भेटली, ते मी लगेच वापरलं. ते म्हणजे मी कशी तरी साठी मी तयार करून ठेवलं असेल, पण मी विसरून गेले, पण मला ते दिसलं तर याच्यामध्ये मी लगेच त्याचा वापर करून घेतला. तर बघा, मी उलटी ठेवून चेन जोडलेली आहे. त्याच्यानंतर मी त्याला टॉप टिच करणार आहे. हे बघा, आपलं टॉप टिच झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दुसरा जो पार्ट आहे त्याचा उपयोग करायचा आहे आणि त्याच्या आधी आपल्याला एक पट्टी बनवून घ्यायची आहे. तर बघा, ही जी पट्टी आहे सेम त्याच्याच मापानुसार आहे आणि ही पट्टी पूर्ण जसं आपण सिंगल बॅग टांगतो गळ्यामध्ये त्यानुसारच मी ही पट्टी केलेली होती. तर पट्टी पूर्ण माझी मोठी आहे, कारण की ही जी बॅग आहे ती उंच बाईसाठी आहे. उंच असतात त्यांच्यासाठी ही बॅग आहे. तर तुम्ही तुमच्या कमरापासून तर दुसऱ्या खांद्यापासून हे माप घेऊन तुम्ही ते तयार करू शकतात. तर बघा, मी काय केलेलं आहे, दुसरा जो पार्ट होता त्या ठिकाणी आपल्याला चेन जोडायची आहे. तर मी 1 इंच सोडून थोडीशी मी इथे चेन जोडून घेत आहे. चेन नाही म्हणत, मी हँडल जोडून घेत आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी हँडल जोडून घेणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो बी व्यवस्थितपणे ठेवून इथे आपल्याला शिलाई मारायची आहे. बघा, मी थोडंसं 1 इंचाचं सोडलं आहे. आणि त्याच्यानंतर हा दुसरा जो आपला पार्ट होता, जो पहिला मेनवाला पार्ट, त्याची चेन अशी उलटी ठेवायची आहे. स्क्रीनवर दाखवल्यानुसार पूर्ण बघा, असंच प्रोसिजर करत गेल्या तर तुमची बॅग अतिशय सुंदर पद्धतीने तयार होते.
तर मी चेन उलटीच ठेवली, शिलाई मारली, त्याच्यानंतर व्यवस्थित करून या ठिकाणी टॉप टिच करून घेणार आहे। बघा हँडलमध्ये आले नाही पाहिजे, आपले बंद जे आहे ते मध्ये नको यायला, तेव्हा ते व्यवस्थितपणे आपल्याला टॉप टिच करता येईल। तर बघा टॉप टिच करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी काय करणार आहे की हे दोन्ही जे हँडल आहे ते व्यवस्थितपणे एका ठिकाणी घडी घालून ठेवील आणि ही जी तिन्ही बाजू आहे या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे शिलाई मारायची आहे। वाटलंच तर तुम्ही त्याला पायपिंग बी करू शकतात, तर मी पायपिंग नाही केली, मी डायरेक्ट शिलाई मारलेली आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही बाजूने व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे। एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून टाकायचं आहे। तर बघा आपली खूप सुंदरशी एक सिंपल जी जुन्या पुराण्या कपड्यापासून बनवलेली सिंपलशी जी बॅग आहे आपण तयार केलेली आहे। तुम्ही त्याचा फायनल लुक बघू शकतात। आणि बघा काही न वापरता फक्त घरातली काही मटेरियल होतं आणि चेन ही फक्त विकत घेतलेली होती। आपल्याला हे दोन्ही चेन आपल्याला मार्केटमध्ये 10 रुपयाला भेटून जाते। तर बघा खूप सुंदरशी आपली टिकाऊ वस्तू तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।